तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, खुशखबर. आता मार्च एप्रिलचा हप्ता जे आहे आतापर्यंत वितरण झालेलं आहे. तर काही महिलांना आतापर्यंत मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे काय असणार कारण प्रोसेसिंग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 21वा व 22वा हप्ता वितरित झाला, पण काही महिलांच्या खात्यात आलेला नाही. 21 व 22वा हप्तापर्यंत करोडो महिलांच्या खात्यात जे वितरित झालेला आहे. आता टप्प्याटप्प्याने हा हप्ता संपूर्ण महिलेच्या खात्यात पोहोचलेला आहे, पण काही महिलांच्या खात्यात आलेला अजून नाही. पण उर्वरित पात्र बहिणींच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. पण काय असणार प्रोसेसिंग पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. मार्च एप्रिलचा अपडेट म्हणजे 26/5/2026 वार मंगळवारच्या दिवशीचा अपडेट असा आहे की मार्च एप्रिलचा हप्ता आतापर्यंत काही जणांच्या खात्यात आलेला नाही. याचं कारण असं आहे की KYC कंप्लीट नसल्यामुळे आपल्या खात्यात जे आहे पैसा आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन KYC कंप्लीट करून घ्या. आधार लिंक आहे का बघा, बँक खात्याची DBT ॲक्टिव्ह आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. पण मार्च एप्रिल हप्ता आतापर्यंत जवळपास संपूर्ण महिलांना वितरित झालेला आहे. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आहे. 21वा व 22वा हप्ता म्हणजेच 3,500 4,500 रुपये जे काय आहे, म्हणजे सॉरी मित्रांनो, 1,500 3,000 रुपये जे हप्ता आतापर्यंत वितरित झालेला आहे. पण तुमच्या खात्यात न येण्याचं कारण म्हणजेच काय असतं, तर तुमची KYC आधार बँकेशी लिंक नसणे, तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह नसल्यामुळे जे आहे तुमच्या खात्यात आतापर्यंत पैसे आलेले नाहीत. पण मित्रांनो, 21वा व 22वा हप्ता जे आहे आतापर्यंत वितरित झालेला आहे, पण तुमच्याकडं का आला नाही याची माहिती अशी आहे की फक्त KYC न केल्यामुळे तुमच्याकडे हा हप्ता आला नाही. पण काही जणांचं म्हणणं असं आहे की KYC DBT आणि मोबाईल नंबर लिंक असून सुद्धा काही जणांचा 21वा व 22वा हप्ता जे आलेला नाही. पण याचं कारण असं असू शकतं की तुमचं फॉर्म जे आहे अप्रूव्हला गेले नसेल, त्यामुळे आपला हप्ता जे आहे आतापर्यंत आलेला नाही. पण पात्र बहिणींच्या खात्यात आतापर्यंत 21वा व 22वा हप्ता जे आहे मिळालेला आहे, पण तुमच्या हप्त्यात आतापर्यंत हा हप्ता आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपली KYC आणि आपलं अकाउंट एक बार चेक करा, म्हणजे ज्यामुळे आपल्याला समजेल का हप्ता आलेला का नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपलं बँक अकाउंटची आपलं लिंक असणं गरजेचं आहे. KYC खूप गरजेचं आहे. KYCची तारीख वाढलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या आणि मार्च एप्रिलचा हप्ता जे आहे आपल्या अकाउंटवर मिळणार. त्यामुळे लवकरात लवकर KYC पूर्ण कंप्लीट करून घ्या. आपल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आपला हप्ता पडला की नाही. त्यामुळे आम्हाला जे आहे पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ त्यावर आधारित होणार की ज्या महिन्याची KYC झाली पण अजून हप्ता आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या आणि बँक खात्याची लिंक आहे का, आधार लिंक आहे का, संपूर्ण माहिती अपलोड ठेवा. ज्यामुळे तुमचे जे आहे मार्च एप्रिलचा हप्ता लवकरच आपल्या खात्यात मिळणार आहे. त्यामुळे वेळ न लावता लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन KYC आणि आधार लिंक आहे का लवकरात लवकर तपासा. नसेल तर कंप्लीट करून घ्या आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.